दुसरा सामना आपण पाहू शकाल. टीम धोत्रेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण आणि टीम परंदवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. सलामीची जोडी इंटर होते. दीपक आणि अंट्या एक वेगळंच नाव पाहायला मिळते. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. जर्सी क्रमांक 11 आणि जर्सी क्रमांक 07 अंट्या आणि आपण पाहू शकाल एक मजबूत एसटीचा फलंदाज आणि गोलंदाजी मार्कर मात्र टीम धोत्रेवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू किरण गावंडा. पाच षटकाचा सामना आहे. परंदवाडी संघाला सूचना आहे दुसरी धाव धावून काढताना पिचचा वापर करायचा नाही. कंपल्सरी चेसिंग. एलबी आउट आहे. जो लाईनचा पोल आहे त्याला चेंडू लागला तर डेड बॉल नसणार आहे. लक्ष असू द्या. स्ट्राईक रोटेट करताना दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडावी लागेल तरच स्ट्राईक दिली जाईल. स्ट्राईक एंडला दीपक, नॉन स्ट्राईकला अंट्या आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र धोत्रेवाडी संघाचा तारणार खेळाडू किरण गावंडा. पहिला चेंडू स्ट्राईक एंडला दीपक. मावळ विभागातून हा संघ मात्र बिलॉंग करतो या स्पर्धेसाठी. पहिला चेंडू असेल किरणचा आणि स्ट्राईक एंडला मात्र पहिला चेंडू स्पेस करेल दीपक. यावेळेस मात्र फक्त हलकीशी दिशा दाखवली जाते. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज किरण, स्ट्राईक एंडला दीपक. यावेळेस यॉर्कर चेंडू. काय गोलंदाज आहे. कमालीचा चेंडू फेकलाय किरणनं. डॉट बॉल. यावेळेस आता मात्र फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक ऋतिक चेस करतोय आणि यावेळेस मात्र चेंडू परार. 6 धावा. परंदवाडी संघाला विनंती असेल आपण बाहेरून आवाज देऊ नका. थँक्यू डीजे. या षटकाराने परंदवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 6 धावा जोडल्या गेल्यात. कुठेतरी किरणला कमबॅक करावं लागेल. यावेळेस अजून एक क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते किरण गावंडा या गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत. 3 डॉट. एक षटकार जरूर खालाय किरणने. यावेळी चांगला फटका आडव्या बॅटने. ऋतिक येतोय चेंडू खाली. थोडा फंबल होतोय परंतु चांगले क्षेत्ररक्षण. अवघी एक सिंगल धाव आणि या सिंगलने परंदवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना नाबाद 7 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल अंट्या एक स्फोटक आणि घातक फलंदाज. लेफ्टी फलंदाज. आता मात्र कुठेतरी मोठ्या फटक्याची आशा असेल टीम परंदवाडी संघाला. कारण ज्या वेळेस क्रिकेटमध्ये लेफ्टी फलंदाज स्ट्राईक एंडवर असतो ना त्यावेळेस कुठेतरी उजव्या हाताचा गोलंदाज मात्र भरकटला जातोय. ते चित्र पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. एक रायटी आणि एक लेफ्टी जबरदस्त ओपनिंगची जोडी पाहायला मिळते. दीपक आणि अंट्या. स्ट्राईक एंडला मात्र लेफ्टी अंट्या. 7 धावा जोडल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा किरण गावंडा. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू. त्याला फक्त दिशा दाखवले. मिडविकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. अवघी सिंगल धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगलं कॉलिंग. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद 9 धावा.
एक अष्टपैलू खेळाडू सुनील दरवडा. दुसरं षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी अजून एक तारणार खेळाडू टीम धोत्रेवाडी संघाचा गोलंदाजी मार्कर आपण पाहू शकाल सुनील दरवडा. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडला मात्र दीपक. यावेळेस स्लॉट मध्ये जरूर चेंडू होता, पाठवता आला नाही पार्किंग लॉट मध्ये. हा येतोय निर्धाव चेंडू. कमबॅक पाहायला मिळतंय सुनीलच्या माध्यमातून. 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंडचा हा देखना फटका. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावा. या षटकाराने तब्बल 15 धावा जोडल्या गेल्यात. काय फटका, कारण हा फलंदाज म्हणजेच एक हार्ड हिटर फलंदाज दीपक. यावेळेस इथे मात्र घडतंय काय, फलंदाज दीपक बॅक टू डग आउट. पहिला हादरा परंदवाडी संघाला. प्राप्त केली जाते सुनीलच्या माध्यमातून. दीपक बॅक टू डग आउट आपण पाहू शकाल. एक मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवला जातोय. न्यू फलंदाज स्ट्राईक एंड वरती 3ऱ्या क्रमांकाचा सुनील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपण पाहू शकाल. सुनील दरवडा एक अष्टपैलू तारणार खेळाडू टीम धोत्रेवाडी संघाचा. पहिला चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका. यावेळेस गॅप मोठा आहे आणि चेंडूला मात्र फेकून देतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. संघाची धावसंख्या तब्बल 1 गडी बाद 19 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग झालं नाही. हा मात्र कमबॅकिंग चेंडू. एकोणीस धावा जोडल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सुनील या गोलंदाजाने. एक विकेट प्राप्त केले आणि थांबून ठेवले या संघाला. यावेळेस आता मात्र निर्धाव चेंडू. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. टीम परंदवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 1 गडी बाद 19. चला स्पीडअप द्या. पाच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा संघासाठी 3रं वैयक्तिक. दुसरं षटक हाताळण्यासाठी और द विकेटनं मारा करण्यासाठी सज्ज किरण गावंडा. स्ट्राईक एंडला मात्र लेफ्टी फलंदाज आणट्या. एक स्फोटक आणि घातक फलंदाज ऑन दी स्ट्राईक आपण पाहू शकाल. आणि नॉन स्ट्राईकला मात्र 1 डाऊनचा सुनील. आणि गोलंदाजी ट्रॅकवर किरण गावंडा. धावफलक आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 1 गडी बाद 19 धावा. पहिला चेंडू किरणचा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गोळीच्या वेगानं. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
अंट्याच्या माध्यमातून सुंदर फटका, सुंदर टायमिंग. आता मात्र किरणला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. या षटकाराने तब्बल 25 धावा जोडल्या गेल्यात. यावेळेस स्विचिट लगी तो लगी, नाही तो सीधा सासुरवाडी. चेंडू फरार, 4 धावा. मातून पाहायला मिळते आणि तब्बल धावा जाऊन पोहोचवल्या त्या 29. सुंदर कमबॅक टीम परंदवाडी संघाकडून. यावेळेस यॉर्कर चेंडू, त्याला सन्मान दिलं जाते. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्वला. अवघी एक सिंगल धाव. या सिंगलने धावफलक पुढे जात असताना टोटल 30 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकता. सुनील, एक स्फोटक घातक फलंदाज. परंदवाडी संघ जर विचार केला तर मावळ परिसरातील बिलॉंग करणारा हा संघ. मी या संघाचा सामना मात्र प्रथमच कव्हर करतोय. एक चांगला संघ, मात्र सुंदर बॅटिंग आतापर्यंत फलंदाज अंट्या आणि सुनीलच्या माध्यमातून. यावेळेस आता मात्र स्लोअर वन चेंडू किरणने फेकलाय. हा येतोय डॉट बॉल. कमबॅक पाहायला मिळतंय किरण गावंडा या गोलंदाजाच्या माध्यमातून. किरण गावंडा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकाल. टीम धोत्रेवाडी संघाचा तारणार खेळाडू, मात्र तिसरं षटक हाताळताना. यावेळेस शॉट पाहिले गेला. सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळेस पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज. निर्धाव चेंडू. तीस धावा जोडल्या गेल्यात. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. यावेळेस एक गडी बाद, 30 धावा. यावेळेस चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि या चेंडूवर मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 32 धावा. एक भेदक गोलंदाज, वेगवान गोलंदाज, गोलंदाजी मार्कर आपण पाहू शकाल. 34 षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकेरला मात्र एक लेफ्टी फलंदाज, डावखुरा शैलीचा अंट्या. आतापर्यंत सुंदर फटकेबाजी केली या फलंदाजाने. 4थ्या षटकातील पहिला चेंडू अंट्यासाठी. यावेळेस इथे मात्र काय घडतंय. फलंदाज अंट्या बॅक टू द आउट. क्लीन बॉल्ड. फलंदाज इनियाट 4थ्या क्रमांकावर जर्सी क्रमांक 7 विजय इंटर होतोय. कुठेतरी या फलंदाजाने मात्र चांगली फलंदाजी केली होती. कुठेतरी फटका मात्र खराब पाहायला मिळाला आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात दुसरा हादरा टीम परंदवाडी संघाला. अंट्या बॅक टू द आउट. नवीन फलंदाज स्ट्रायकेंडला आपण पाहू शकाल. विजय, जर्सी क्रमांक 7, म्हणजेच महेंद्रसिंग धोनीचा खूप मोठा समर्थक हा फलंदाज नक्कीच असेल. तसे फटकेबाजी करणार का हा फलंदाज विजय. दुसरा चेंडू. यावेळेस फक्त दिशा दाखवली जाते. फर्स्ट स्लिपला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना तब्बल परंदवाडी संघाची 2 गडी बाद, 33 धावा. आता मात्र स्ट्रायकेंडला 1 डाऊनचा फलंदाज आपण पाहू शकाल. सुनील. ऋतिकचा तिसरा चेंडू असेल सुनील साठी. यावेळेस का राब चेंडू आहे. पंच सांगतात हवा पेस्टीच्या
खूपच बाहेर वाईड चेंडू. या अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जात असताना तब्बल 34 धावा. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक सुनील चेंडू खाली आहे आणि यावेळेस पकडले जेल. संपवलाय सुनीलचा खेळ. परंदवाडी संघाला न्यू बॅटर इंटर होतोय. आपण पाहू शकाल आकाश. आता मात्र एक आडिटर फलंदाज इंटर केला जातोय 5व्या क्रमांकावरती. लेफ्टी फलंदाज असेल. कुठेतरी परंदवाडी संघाने लेफ्टी खेळाडूचा भरणा करून मात्र इथे या स्पर्धेसाठी आलेत. एक चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळतंय लेफ्टी आणि रायटी. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने परंदवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 3 गडी बाद 35 धावा. आता मात्र स्ट्रायकेनला उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. विजय हा सुद्धा एक स्फोटक फलंदाज आहे. मोठे फटके खेळावे लागतील विजय आणि नॉन स्ट्राईकला लेफ्टी फलंदाज असेल आकाशला. कुठेतरी डाव सावरावा लागेल. यावेळेस समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक सुनील आणि पकडले जेल. संपवलाय अजून एका फलंदाजाचा खेळ. डगआउटचा रस्ता दाखवलाय आणि अवघ्या 3च धावा खर्च केल्या. 2 सिंगल आणि 1 वाईड धाव. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. स्ट्रायकेनला नवीन फलंदाज सुनील. यावेळेस मात्र शॉर्टअप लेनचा चेंडू होता. पुलचा फटका सजवायचा होता. टायमिंग झालं नाही. निर्धाव चेंडू. इथे मात्र 4 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 35 धावा. वाडी संघाचा एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहे आणि सध्याच्या घडीला प्रमुख पंचांच्या भूमिकेत रामदास सिंधोळा. यावेळेस मात्र इथे फटका हवेत होता. पकडले जेल स्लिप मध्ये. संपवला यावेळेस फलंदाज आकाशचा खेळ.
बा करावं लागतील कारण संघ अडचणीत आहे. आतापर्यंत 35 धावा जोडल्या गेल्यात. 5 गडी बाद 35. न्यू फलंदाज स्ट्राईक एंड वरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक पाहायला मिळतंय. डॉट बॉल. यानंतर होणारी मॅच टीम कशेळे विपक्ष ओलमन जर संघ आले असतील तर रिपोर्टिंग करायचे समालोचन कक्षामध्ये. यावेळेस फक्त दिशा दाखवली जाते परंतु यावेळेस खरा फटका आहे. अजून एक हादरा. फलंदाज बाद. संघाला न्यू फलंदाज वसंत जर्सी क्रमांक 7. कुठेतरी कमबॅक करणं गरजेचे असेल टीम परंदवाडी संघाला. संघ अडचणीत आहे. आतापर्यंत फक्त 35 धावा आहेत आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवर मोठे फटके खेळायला लागतील. जवळजवळ 5 ते 10 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक चांगली मॅच पाहायला मिळेल का, परंतु त्या धावा मात्र कशा प्रकारच्या येतील हे मात्र येणाऱ्या 3 चेंडूवरती पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा करण. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस खराब फटकेबाजी. अजून एक डॉट बॉल. कुठेतरी मात्र कमबॅक पाहायला मिळते टीम धोत्रेवाडी संघाकडून. पहिल्या 3 षटकामध्ये 29 होते आणि 5वं षटक चालू आहे आणि 35 धावा. यावेळेस फक्त तडम्याला मात्र दिशा दाखवली होती. कुठेतरी जर डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याची घंटा वाजली असती, परंतु सुरक्षित फलंदाज पॉपिन क्रीजमध्ये एक सिंगल धाव. सिंगलने धावफलक पुढे जात असताना तब्बल 36 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा करण या गोलंदाजाचा. यावेळेस मात्र जोरदार अपील. अजून एक फलंदाज बाद. आहे परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. क्रिकेटमध्ये कधी जर तरला महत्त्व नसतं. येणारे 30 चेंडू आणि धोत्रेवाडी संघाला विजयासाठी 37 धावांचे लक्ष्य. सलामीची जोडी इंटर होते. किरण गावंडा आणि गौरव मध्ये.
कुठेतरी सुनीलला मात्र तिसऱ्या क्रमांकावर ठेवला असेल टीम धोत्रेवाडी संघाने. चांगली रणनीती पाहायला मिळते. एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल गौरव आणि त्याच्या साथीने असेल किरण गावडा टीम धोत्रेवाडी संघाचा तारणार खेळाडू. गोलंदाजी ट्रॅकवर सुनीलला आपण पाहू शकाल. टीम परंदवाडी संघाकडून भरपूर दूरवरचा प्रवास करून मात्र इथपर्यंत हा संघ पोहोचला आहे आणि टायमाच्या अगोदरच जर आपण एवढ्या लांबून पोहोचलाय तर आपलं मात्र सरचे हार्दिक स्वागतच्या जवळचे संघ उपस्थित होत नाही. आपण मात्र भरपूर दूरवरचा प्रवास करून मात्र या स्पर्धेला भरपूर लवकर उपस्थिती दाखवल्याबद्दल परंदरवाडी संघाचं मात्र गोडचं कौतुक. पहिला चेंडू असेल स्ट्रायकेडला मात्र आपण पाहू शकाल किरण. यावेळेस फक्त दिशा दाखवली जाते. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. अवघी सिंगल धाव अकाउंट ओपन होते धोत्रेवाडी संघाचं. गोलंदाजी मार्कर सुनीलला आपण पाहू शकाल. आता मात्र स्ट्राईक एंडला गौरव मध्ये एक हार्ड हिटर फलंदाज टीम धोत्रेवाडी संघाचा स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतंय परंदवाडी संघाकडून. सुनीलचा हा फेकलाय मात्र निर्धाव चेंडू. कुठेतरी 37 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना एक धाव आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटने टायमिंग होत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण मिडॉनला एक धाव आणि एका धावेने मात्र धोत्रेवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहू शकाल 2 धावा. यावेळेस किरणच्या बॅटमधून हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 1 बाउन्स 4 धावा. यावेळेस मोठा तडाखा. किरण ऑन द फायर. हा येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. यावेळेस अजून एक प्रॉपर टायमिंग. चेंडू हवाई सफर. हा येतोय किरण ब्रँडेड चौकार. गोलंदाजी मार्कवर परंदवाडी संघाकडून अष्टपैलू खेळाडू अंट्या एक लेफ्टी गोलंदाज. 16 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकेलला मात्र गौरव मध्ये आणि यावेळेस गौरवच्या बॅटमधून चांगला फटका. चेंडू मात्र
लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने तब्बल धावफलक पुढे जात असताना 18 धावा. छोटं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक तुफानी सुरुवात पाहायला मिळते टीम धोत्रेवाडी संघाकडून. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून गोळीच्या वेगाने हा येतोय षटकार. संघाचा कॅप्टन आपण हे षटक संपायच्या अगोदर जर आले नाही तर दोन्ही संघ लक्ष असू द्या 4 ओव्हरचा सामना असेल. मग कशेळे विपक्ष ओलमन नेक्स्ट सामना. कॅप्टन याचे दोन्ही संघाचे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. यावेळेस अजून एक देखना फटका, परंतु यावेळेस प्रेक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. त्याच्या डोक्यावरून हवाई सफर 6 धावा. थांब थांब पाठ येतो मॅच. यावेळेस अजून एक देखना फटका एक्स्ट्रा कव्हर लाईनच्या बाहेर हा येतोय. एक चांगला A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार. 34 धावांनी विजयासाठी अवघ्या 3 धावांची गरज. काय फलंदाजी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गौरव ऑन द फायर, जबरदस्त फलंदाजी. अक्षरशः स्पर्धेचा वेळ वाचवण्याचं काम मात्र करतोय हा गौरव मध्ये. यावेळेस मात्र विजय फटका. गौरव ऑन द फायर 6 धावा.